भारतीय संस्कृतीत कथाकथनाची परंपरा फार प्राचीन असून पवित्र कथा ऐकल्याने आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते. अशा कथा मनाला भक्तिरसाने ओथंबून कृतार्थ करतात. प्रस्तुत कथा भगवान श्रीकृष्णांनी स्वतः राणी सत्यभामेला सांगितली असून ही कथा ज्याचे श्रवण होते त्याला 100 वर्ष नित्य तुळशीला पाणी अर्पण केल्याचे फल मिळते असे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. भक्तिभावाने कथा ऐकल्याने पापांचा नाश होऊन पुण्य संचय वाढतो. तर चला विष्णुप्रिया तुलसी देवीच्या महान महिमेची ही भावपूर्ण कथा श्रवण करूया. द्वारकेतील राजमहाल नगरात एक सकाळी भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिया सत्यभामाईसोबत आसनावर विराजमान झाले होते. सत्यभामा लक्षवेधी तुळशीच्या रूपाकडे पाहत होती. वृंदावनी तुळशीच्या पानांचा सुगंध दरवळत होता. सत्यभामेच्या मनात एक प्रश्न कालवा करू लागला. शेवटी तिने आपला संशय व्यक्त करण्याचे ठरवले. सत्यभामा आश्चर्याने प्रभूंकडे पाहत म्हणाली, हे स्वामी, आपण तर तीनही लोकांचे स्वामी आहात. इतके सामर्थ्यवान असूनही आपण या तुळशीच्या छोट्या रोपाची रोज पूजा का करता? दर दिवशी याला पाणी का अर्पण करता? मला तुळशीला पाणी अर्पण करण्यामागचे महत्त्व जाणून घ्यायची प्रबळ इच्छा आहे. सत्यभामेचे बोल ऐकून श्रीकृष्ण मंदस्मित करत म्हणाले, हे देवी सत्यभामा, तुळस ही साक्षात लक्ष्मी देवीचे रूप आहे. भगवान विष्णू तुळशीविना कोणतेही नैवेद्य स्वीकारत नाहीत. म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हणतात. जो मनुष्य श्रद्धेने तुळशीची सेवा करतो त्याच्यावर माझी व लक्ष्मीची कृपा सदैव राहते. तुळशीला पाणी अर्पण करण्याचे आणि तिची नित्य पूजा करण्याचे अपरिमित पुण्य मिळते. तुलसी देवीची महती सांगण्याआधी तुला या संदर्भात एक पुरातन कथा सांगतो. ध्यानपूर्वक ही कथा ऐक, त्यामुळे तुझे सर्व प्रश्न निवळतील. सत्यभामा देवीने उत्सुकतेने होकार दिला. श्रीकृष्ण कथा सांगू लागले. हे सत्यभामे, ही गोष्ट पूर्वकालची आहे. अवंतीपुरी, उज्जैन नगरीत धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जन्माने ब्राह्मण होता खरा, पण आचरणाने अत्यंत भ्रष्ट व पापी होता. तो कपटी बुद्धीचा आणि दुर्व्यसनी माणूस होता. वेडेचे धंदे सोडून तो लोकर, चामडे आणि कंबल विकून आपला उदरनिर्वाह करत असे. दिवसाढवळ्या तो चोरी, फसवणूक व अनैतिक व्यापार करत असे. रात्री मिळवलेल्या पैशांवर तो वेश्यागमन करून भोग भोगत असे. धर्मशास्त्र, वेद, पूजापाठ या काहीच गोष्टींशी त्याला देणे घेणे नव्हते. त्याच्या मुखी कधी विष्णूचे नामही आले नाही. देवदेवतांची पूजा तर त्याने कधीच केली नाही. या प्रकारे पाप करत करत अनेक वर्ष लोटली. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, एकेकाळी व्यापारासाठी फिरता फिरता तो पापी धनेश्वर ब्राह्मण महिष्मतीपुरीत नर्मदा नदीकाठी वसलेले शहर येऊन पोहोचला. त्या नगराशेजारीच पवित्र नर्मदा नदी वाहत होती, जिथे दूरदूरचे भाविक कार्तिक स्नान व व्रत करण्यासाठी आले होते. नर्मदेच्या तीरावर अनेक साधू ब्राह्मण तसेच विष्णुभक्त कार्तिक व्रती महिनाभर तळ ठोकून होते. ते दररोज पहाटे स्नान करून विष्णू भगवानांची पूजा, पुराणांचे पारायण आणि हरिनाम स्मरण करत त्या आश्रमवजा परिसरात काही दिवस धनेश्वरही थांबला. दिखाऊ भक्तीचा ढोंग करून तो त्या विद्वान ब्राह्मणांसमवेत राहत होता. त्यामुळे नकळत त्याच्या कानावर पहिल्यांदाच हरी, विष्णू अशी नामस्मरणाची मधुर धून पडू लागली. महिनाभर त्या पवित्र संगतीत तो राहिला. त्या आश्रमात एक सुंदर तुळशीचे रोप लावलेले होते. आता गंमत बघ, दुर्जन धनेश्वर कोणताही सद्बुद्धीने कर्म करीत नव्हता. तरी देखील रोज सकाळी तो झोपेतून उठल्यावर हाती पात्र घ्यायचा आणि सहजच त्या तुळशीच्या रोपाला पाणी घालायचा. कदाचित इतरांना करताना पाहून त्याने अनुकरण केले असावे, किंवा मनात त्या कृतीबद्दल त्याच्या मनात कोणतीही श्रद्धा किंवा भावना नव्हती. हे कार्य तो अनवधानाने करीत होता. रोज स्वच्छ पाणी घातल्याने तुळशीचे रोपही टवटवीत वाढू लागले. काही आठवड्यांनी अचानक एक दिवस रात्री धनेश्वर गाढ झोपला असताना त्याच्या निष्काळजीपणामुळे एक विषारी सर्प आश्रमात शिरला आणि झोपेतच त्याने धनेश्वराला दंश केला. त्या विषारी दंशाने काही क्षणांतच
धनेश्वराचा मृत्यू झाला. सकाळी इतर ब्राह्मण साधकांनी त्याला निर्वत अवस्थेत पाहिले. त्याची हालचाल होत नसल्याने त्याच्या नाकासमोर त्यांनी पिस धरून श्वास जाणून घेतला. प्राण गेले असल्याची खात्री होताच त्या संतपूर्वक भाविकांनी दयाळूपणे त्याच्या मुखात गंगाजल आणि तुळशीदळ ठेवले. मृतदेहाचे तीर्थप्राशन करून सद्गती होईल असा त्यांचा विश्वास होता. धनेश्वराचा आत्मा सुटताच यमदूत त्वरित तेथे येऊन त्यांनी पापी आत्म्यास आपल्या पकडीत घेतले. चिखल सदृश्य होत यमदूतांना विनवू लागला, कृपा करा, मला कुठे घेऊन चालला आहात? माझा मृत्यू का आणि कसा झाला काहीच कळाले नाही. मी अजूनही तृप्त नाही. त्यावर संतापी यमदूत गरजले, अरे दुष्ट ब्राह्मण, तू जन्मभर पापकर्मे करत आलास. तू अनंत पापांचा भागी आहेस. त्यांची फळे भोगायला तूर्तास आम्ही तुला यमलोकाला घेऊन चाललो आहोत. तिथे धर्मराज यमराज तुझ्या पापाचे लेखाजोखा तपासून तुला भयंकर नरकवास देणार आहेत. काल रात्री विषारी सर्पाने तुला दंश केला, तोही तुझ्या पापांच्याच परिणामामुळे. चल आता, वेळ संपली तुझी. धनेश्वर भीतीने थरथरत हात जोडून म्हणू लागला, देवा, माझ्यावर दया करा, मला क्षमा करा. पण यमदूत कठोर हृदयी होते. दयामाया त्यांच्या प्रकृतीत नव्हतीच. त्यांनी त्याच्या कैफियतीकडे दुर्लक्ष केले. धनेश्वर आक्रोश विलाप करू लागला तरी दूतांनी त्याला हिसका देत ओढत नेले. यमदूत त्याला बळवत फरफटत यमाच्या समीप घेऊन गेले. यमलोकात पोहोचताच यमदूतांनी धनेश्वराला यमराजांसमोर उभे केले. धर्मराज यम आपल्या भीषण दिवाणखान्यात धर्मासनावर बसले होते. त्यांच्या जवळच चित्रगुप्त हजर होते. चित्रगुप्तांनी ताबडतोब धनेश्वराचे जन्मोजन्मीचे कर्मखाते हातात घेतले. त्यांनी वाचून सांगितले, हे धर्मराज, या धनेश्वराने लहानपणापासून मृत्यूपर्यंत पापाचरणच केले आहे. याच्या वाट्याला पुण्य असा काहीच नाही. इतका पापी मनुष्य मिळणं विरळाच. माझ्या लेखी याला नरकात टाकण्या वाचून दुसरा उपाय नाही. हे ऐकून यमराजांनी जड आवाजात हुकूम सोडला, यमदूतांनो, जीवनभर पाप करत आलेल्या या पतित ब्राह्मणाला घ्या आणि कुंभीपाक नरकात टाका. तिथे त्याचे योग्य कर्मफल त्याला मिळू दे. यमाचा क्रोधयुक्त आदेश मिळताच यमदूतांनी दुष्ट धनेश्वराला खेचत नेले. वाटेत असंख्य भीषण नरककुंड धगधगत होते. कुंभीपाक नरकाच्या जवळ पोहोचताच तप्त तेलाने भरलेल्या कढईच्या असह्य उष्णतेने धनेश्वराची दाहाने तडफड सुरू झाली. यमदूतांनी निर्दयीपणे धनेश्वराला उचलले व थेट खोल उकळत्या तेलाच्या कढईत फेकून दिले. त्याला टाकताच आजूबाजूचे राक्षसी हास्य करीत दूत म्हणाले, भोग पापी, भोग आपल्या कर्मांची फळे. पण आश्चर्य, धनेश्वर शरीराने त्या उकळत्या तेलात पडताच काही क्षणात तेलाचा उष्ण कटकास्थ थंडगार पाण्यासारखा झाला. जणू नरकाग्नी खुदकन विझलीच. बघता बघता कुंभीपाक नरकातील ज्वाला शांत झाल्या आणि तेलाचा तापमान हिमशीत झाले. धनेश्वराला एक क्षणासाठी सर्व यातना नाहीशा झाल्यासारख्या वाटल्या. यमदूतही अवाक झाले. त्यांनी असे कधीही पाहिले नव्हते. आधी ज्या असंख्य पापी जीवांना त्यांनी त्या कढईत फेकले होते ते असह्य वेदनेने तळमळले, ओरडले, जगण्याची भीक मागत राहिले. पण तेल कधी थंड झाले नव्हते. मग आज हा चमत्कार कसा? दूतांमध्ये कुजबूज सुरू झाली. हा न भूतो न भविष्यती प्रकार पाहून प्रमुख यमदूताने काही क्षण विचार केला आणि त्वरेने तो पुन्हा यमराजांच्या दरबारात परतला. तो घाईघाईने येताना पाहून यमराज चकित झाले. यमराज गरजले, अरे दूता, काय झाले? इतक्या घाईघाईने पुन्हा का आला आहेस? तो पापात्मा धनेश्वर नरकात उकळत नाहीये का? यमदूत कावरे बावरे होऊन म्हणाला, नाथ, अद्भुत घटना घडली आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे मी त्या पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकले खरे, पण बघितो तर काय, त्या नरकातले प्रखर अग्निकुंड अचानक थंड पडले. ज्या कढत तेलाने इतर पापी जीव आसवांनी करपत होते ते तेल थंडगार झालं आहे.
नरकातील ज्वाळाच शांत झाल्या आहेत. यमराजांना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. हे काय बोलतो आहेस असे म्हणत ते विचारमग्न झाले. नरकातील अग्नी विझणे हे तर अशक्यप्राय होते. काहीतरी विलक्षण घडत होते. इतक्यात सभागृहात एका तपोमूर्तीचे आगमन झाले. नारायण नारायण असा जयघोष करत देवर्षी नारद हसत मुखाने तिथे अवतरले. त्यांना पाहताच यमराजांनी आदराने उठून नमस्कार केला. धर्मराजांनी त्यांचे स्वागत करून सन्मानाने बसवले. यमराजांचे चिंताक्रांत मुख बघून नारद मुनी सौम्य हसले. यमराजांनी त्यांना सारी हकीकत सांगितली. ते म्हणाले, हे देवर्षे, आज आमच्या समोर एक अनोखी समस्या उभी राहिली आहे. इतके युगानुयुगे कधी घडले नाही असे घडते आहे. आम्ही एका पराकोटीच्या पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकले, पण तो पडताच नरकाग्नी थंडावल्या. तेल थंड पडले. हे कशामुळे घडले असावे? नारदमुनी प्रसन्न हसत होते. त्यांनी खळखळून हसत यमराजांना उद्गारले, धर्मराज, ज्याला तुम्ही नरकयोग्य समजून शिक्षा देत आहात, तो धनेश्वर ब्राह्मण प्रत्यक्ष नरकविनाशक पुण्याचा भागीदार ठरला आहे. त्याने नकळत एक असे कर्म केले आहे ज्यामुळे नरकालाही स्वर्ग बनवण्याची ताकद आहे. धनेश्वर ब्राह्मण जरी पापी असला तरी तो 1 महिनाभर भगवत भक्त संतजनांच्या सहवासात होता. पवित्र कार्तिक महिन्यात तो त्या हरिभक्त साधूंमध्ये राहिला. सत्संगतीचे पुण्य तुम्हाला ठाऊकच आहे. पुण्यवानांच्या संगतीने पाप्यालाही पुण्य लाभते. ह्या धनेश्वराने त्या आश्रमात रोज तुळशीला पाणी घातले आहे. हे कृती त्याने नकळत केले असले तरी त्यामुळे त्याचे महापातक नष्ट झाले आहेत. एवढेच नव्हे तर मरतेवेळी त्या वैष्णव भक्तांनी त्याच्या मुखात तुळशीपत्र आणि चरणामृताचे थेंब टाकले. त्यामुळे त्याचे सर्व दारूर पाप क्षणात भस्मसात झाले. नारद मुनी पुढे समजावत म्हणाले, तुळशीला भक्तिभावाने केलेली निस्वार्थ सेवा नरकाचा देखील नाश करू शकते, हे या घटनेने सिद्ध केले आहे. कार्तिक महिन्यात त्याने जरी स्वार्थाने नाही तरी पुण्यकर्माचे दर्शन घेतले. संतांच्या सहवासात त्याने राम नाम ऐकले. त्याच्या मनातील दोष क्षीण झाले. नरकात येताच त्याच्या उपस्थितीनेच नरक स्वर्गासमान सुखद भासू लागला. कारण तो आता पापी उरलेला नाही, तो महापुण्यवान बनला आहे. म्हणून हे धर्मराज, हा ब्राह्मण नरकात टाकण्याजोगा राहिला नाही. हा अजाणतेपणी इतका पुण्य संचय करून आला आहे की कित्येक जन्म घालवूनही इतके पुण्य मिळवता आले नसते. आता हा ब्राह्मण विष्णू लोकाचा अधिकारी ठरला आहे. मी सुचवतो की याला नरकात शिक्षा देऊ नका. फक्त याला नरक लोकाचा दर्शन द्या, तेही याच्या अनुभवासाठीच. देवर्षींचे तत्वज्ञानपूर्ण वचन ऐकून यमराज समाधान पावले. त्यांनी तत्क्षणी आज्ञा दिली की धनेश्वर ब्राह्मणाला कुंभीपाकातून सुखरूप बाहेर काढावे. यमराज म्हणाले, हे दूतगण, या महात्म्य ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढा आणि त्याला सर्व नरकांचे फक्त दर्शन घडवा. आदेशाबरोबरच यमदूत धनेश्वराला नरककुंडांतून अलगद बाहेर घेऊन आले. त्यांनी त्याला एक एक करून सर्व नरकांचे भीषण दृश्य दाखवले. त्या अति दुःखमय नरकदर्शनाने धनेश्वर कापत होता. डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. हे भगवंत, पुन्हा अशी चूक होऊ देऊ नको, अशी प्रार्थना त्याच्या अंतःकरणातून उमटत होती. सर्व नरकाचा फेरफटका करून झाल्यावर दूत त्याला देवयक्षांच्या लोकात घेऊन गेले. त्या पुण्यात्म संतसंगती व तुळसी सेवेच्या प्रभावामुळे धनेश्वर यक्ष लोकात पुन्हा देह धारण करून एक यक्ष झाला. यक्ष म्हणजे धनाध्यक्ष कुबेराचे अनुचर, कुबेराच्या संपत्तीचे रक्षण करते. पूर्वीचा पापी ब्राह्मण आता कुबेराचा परमसमर्थ सेवक बनला होता. श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, पाहिलेस का तुळशीच्या पूजेचे थोर फल? ज्याने आयुष्यभर पाप केले त्याचे सर्व पाप तुळशीच्या अंशमात्र सेवेमुळे नाहीसे झाले. त्यामुळे तो नरकात पडला नाही. तुळशीची महिमाच ऐसी अद्भुत आहे.
इतकी कथा सांगून श्रीकृष्ण शांत झाले. त्यांच्या मुखावर तुळसी महात्म्याचे तेज झळकत होते. सत्यभामा डोळे पाणावल्या अवस्थेत मंत्रमुग्ध होऊन कथा ऐकत होती. तिला आता तुळशीची महती पूर्ण पटली होती. भावविव्हल सत्यभामेने दोन्ही हातांनी श्रीकृष्णांचे चरण पकडले. तिच्या डोळ्यात कृतज्ञ अश्रू तरळले होते. ती म्हटली, हे प्रभो, तुळस खरंच किती मंगलमयी आहे. अशा महत्ती तुळशीची सेवा मला करता यावी म्हणून कृपादृष्टी ठेव. आणि हे स्वामी, अजून मला तुळशीविषयी काही शिकवा. घरात तुळशी रोप लावल्यावर कोणते नियम पाळावेत, मला अशी शिकवण द्या जेणेकरून मी आणि इतर भक्तही तुळशीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करू शकू. सत्यभामेची विनवणी ऐकून श्रीकृष्ण आनंदाने तिला तुळशी पूजनाचे नियम आणि महत्त्व समजावू लागले. ते म्हणाले, हे सत्यभामे, तुळस ही मला अत्यंत प्रिय आहे. अगदी शास्त्रातही म्हटले आहे, वनस्पतीनाम तुलसी मासानाम कार्तिकः प्रियः. एकादशी तिथीनाम च क्षेत्राणाम द्वारका मम. वनस्पतींपैकी तुळस मला सर्वात प्रिय आहे. महिन्यांमध्ये कार्तिक महिना प्रिय आहे. तिथींमध्ये एकादशी सर्वात प्रिय असून क्षेत्रांमध्ये द्वारका सर्वांत प्रिय आहे. जे मनुष्य नित्य तुळशीची मनोभावे पूजा करतात आणि तुळशीला पाणी अर्पण करतात, ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. अशा भक्तांची कधीही अधोगती होत नाही. त्यांना जीवनात असफलता येत नाही आणि मृत्यूपश्चात त्यांना नरकयातना भोगाव्या लागत नाहीत. श्रीकृष्ण पुढे तुळशीबद्दलचे व्यवहारज्ञान सत्यभामेला देत म्हणाले, ज्या घरात सतत तुळशीचे रोप हसतमुख फुलत असते, त्या घरावर माझी आणि लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी असते. अशा घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. लक्ष्मी स्वतः त्या घरी निवास करते. म्हणून प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असावेच. तुळशीला रोज प्रेमाने पाणी घातल्याने आणि तिची पूजा केल्याने कुटुंबाला आरोग्य संपदा लाभते. तुलसी देवी विष्णुपत्नी असल्याने तिची पूजा करताना तिला सुहागाचे प्रतीक असलेली चुनरी ओढणी अर्पण करावी. लाल रंगाची किंवा जरीची सुंदर ओढणी तुळशीला वाहिल्याने तुळशी प्रसन्न होते. तुळशी केवळ एका रोपासारखी नसून ती साक्षात देवी आहे. म्हणून तुळशी देवीला वेष्टा, चुनरी चढवावी. त्याने घरातील पतीपत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. ज्या घरातील स्त्रिया तुळशीची मनोभावे सेवा करतात, त्या सदा सौभाग्यवती राहतात. कुटुंबाचे कल्याण होते. दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशीला देव उठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीचे भगवान शालिग्रामाशी लग्न लावण्याची परंपरा आहे. तुळशीचे लग्न हा विधी श्रद्धेने केल्यास संसारातील सर्व दुःखांचा अंत होतो व कुटुंबाला अखंड सौख्य लाभते. म्हणून तुळशी विवाह अवश्य करावा. तुळशीच्या रोपाजवळ अपवित्र किंवा अशिष्ट गोष्टी करू नयेत. तुळशीच्या समीप कधीही भांडण, शिवीगाळ किंवा वादविवाद करू नका. चुकीनेही तुळशीजवळ चपला, जोडे किंवा झाडू ठेवू नका. तसं करणं म्हणजे तुळशीचा अपमान होय. ज्या परिसरात तुळशीचे रोप असेल तिथे थुंकणे किंवा घाण करणे महापाप समजले जाते. तुळशीला पाणी घालताना नेहमी स्वच्छ वस्त्र परिधान करूनच घालावे. नहावून धुवून शुचिर्भूत अवस्थेत असताना तुळशी पूजा करावी. बऱ्याच स्त्रिया अंघोळ झाल्यावर ओले केस मोकळे सोडून तुळशीला पाणी घालतात. हे अयोग्य आहे. सासूर वाशीण स्त्रियांनी नेहमी केस बांधूनच, कपाळाला कुंकू लावूनच तुळशीचे पूजन करावे. म्हणजे तुळशी मातेचे पूर्ण आशीर्वाद मिळतात. लक्षात ठेवा, तुळशीला पाणी अर्पण करताना पायात चप्पल नसावी. तसेच पाणी ओतताना ते पायांवर पडू देऊ नका, अन्यथा तुळशीचा अपमान होतो. तुळशीपाशी दिवा लावल्यास पूजा समाप्त झाल्यावर तो दिवा विझला तर तसाच तुळशीखाली ठेवू नका. तुळशीच्या पायी विझलेला दिवा ठेवणे अशुभ असते. दिवा विझल्यानंतर तो काढून शुद्ध जागी ठेवा. स्वच्छता हा तुळशी परिसराचा प्राण आहे. ज्या जागी तुळशीचे वृंदावन आहे तेथे नेहमी स्वच्छता ठेवावी. दररोज तुळशीच्या कुंडीजवळचा परिसर झाडून पुसून स्वच्छ करावा. तुळशीमुळे जागा पवित्र होते.
त्यामुळे त्या पवित्रतेचा आदर राखा. तुळशीच्या कुंडीत इतर कोणताही दुसरा रोप लावू नका. बऱ्याच जणांना सवय असते की तुळशीच्या कुंडीत फुलझाड वा दुसरे रोप रोवतात, पण हे अशुभ मानतात. तसेच तुळशीच्या रोपातच शिवलिंग वा गणपतीची मूर्ती ठेवू नका. कोणतेही पूजनीय दगड वृक्ष देखील तुळशीसह एकत्र रोवू नयेत. तुळशीचा कुंडा स्वतंत्र ठेवावा. घरात तुळशीसह कधीही काटेरी व अगदी शुष्क मरुस्थळीय वनस्पती ठेवू नका. ज्यांच्या वृक्षांना फुले-फळे न फुटता फक्त काटे येतात, अशा रोपांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून कॅक्टस वा इतर काटेरी सजावटी रोपे तुळशीजवळ न आणणेच योग्य. याच्या विपरीत घरात केळीचे रोप जर तुळशीच्या जवळ लावले तर दुप्पट शुभफल मिळते, कारण केळीच्या वृक्षात श्री विष्णूचा वास असतो असे मानतात. त्यामुळे तुळशी केळी एकत्र असतील तर घरात सुबत्ती अधिक वाढते. तुळशीच्या कुंड्यात शालिग्राम शिला ठेवणे अत्यंत फलदायी असते. शालिग्राम हा काळ्या रंगाचा दिव्य दगड असून तो भगवान विष्णूचा निराकार रूप मानला जातो. तुळशी आणि शालिग्राम यांचा मिलाफ अत्यंत मंगल मानला जातो. त्यामुळे तुमच्या तुळशी कुंडात शालिग्राम स्थापित केलात तर घरातील समस्त नकारात्मकता दूर पडते. आनंद, सकारात्मक ऊर्जा आणि सात्विकता यांचा संचार होतो. घरात नेहमी फक्त एकाच शालिग्रामाची पूजा करावी. अनेक शालिग्राम असले तरी एक मुख्य ठेवावा. शास्त्रात असेही म्हटले आहे की शालिग्रामाची पूजा करणे हे श्री विष्णूच्या मूर्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. शालिग्रामाला दररोज शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालावे, चंदनाचा लेप लावावा आणि त्यावर तुळशीपत्र अर्पावे. असे केल्याने सर्व जन्मांचे पाप क्षालन होते आणि अपार पुण्याची प्राप्ती होते. शालिग्राम स्वतः लक्ष्मी विष्णूंचे मिलन असल्याने त्यांची उपासना केल्याने घरात अतिशय सकारात्मक वातावरण राहते. श्रीकृष्णांनी तुळशी पूजनाचे असे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले. सत्यभामा आदराने ते मनात कोरून घेत होती. शेवटी कृष्णाने सांगितले, हे सत्यभामे, ज्या मनुष्याच्या घरी नित्य तुळशीचे पूजन होते, तुळशीला पाणी घातले जाते आणि सायंकाळी तुळशीसमोर दीप ज्योत प्रज्वलित होते, तो मनुष्य इहलोकातही सुखी राहतो आणि त्याला परलोकातही विष्णूची पार्षद पदवी मिळते. नित्यदर्शनाने स्वर्गलाभ होतो आणि तुळशीपत्र सेवन केल्याने सर्व पाप नष्ट होतात असा शास्त्रसंमत अनुभव आहे. भगवान श्रीकृष्णांचे सुवचन ऐकून सत्यभामा तृप्त झाली. तिने पुन्हा एकवार तुळशी देवीला नमस्कार केला. घराघरामध्ये तुळशीचे रोप रुजवण्याचा तिने निर्धार केला. तुळशीचे महात्म्य तिच्या अंतरंगात पूर्णपणे भिनले होते. हे मित्रांनो, तुळशी देवीची ही महतीची कथा आपल्यालाही एक मूल्यवान शिकवण देते. तुळशीची निष्ठेने केलेली पूजा कधीही वाया जात नाही. नकळत सेवा जरी केली तरी तुळस तिच्या सेवकाचे कल्याण घडवते. तर आपण सर्वांनीही तुळशीचे रोप जपूया, रोज प्रेमाने पाणी घालूया आणि विष्णू भक्तीचा प्रसाद मिळवूया.